एक चर्चाची तुमच्याबद्दल कायम असते, भाजप प्रवेशाची. तुम्ही अनेकदा उत्तर दिलेलं आहे. खरं तर मीही मान्य करते कारण तुम्ही पण तोच प्रश्न घेऊन आलाय. तरीही मी तो प्रश्न मला विचारायचा आहे. हे सारखी ही बातमी येते, म्हणजे काय, म्हणजे आग आहे म्हणून दूर आहे अशी खरंच काही चर्चा आहे? तुमच्याकडे ऑफर आहे? काय आहे नेमकं खरं यातलं? माझ्याकडे काहीच नाहीये आणि माझ्याकडं अशी चर्चाही नाहीये. पण हे एक महाराष्ट्रात यंत्रणा कार्यरत असते. मधून मधून माझी आठवण त्या यंत्रणेला येते आणि मग माझ्याबद्दल अविश्वासार्हता निर्माण व्हावी, विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावं, असा प्रयत्न ज्या सेक्शनकडून होतो ते पुन्हा कार्यरत होतात मध्ये मध्ये मध्ये. पण मग हे सेक्शन कुठलं, म्हणजे पक्षातलं आहे का बाहेरचं आहे? काय मला अजून आयडेंटिफाय झालेलं नाहीये, पण ते बाहेरचंच असेल बहुतेक. अशा पुन्हा पुन्हा बातम्या येणं आणि विश्वासार्हतेला धक्का लावण्याचा प्रयत्न होणं, तुम्हाला याचा राजकीय तोटा होतो का? होत असेल ना, होत नाही असं माझं म्हणणं नाहीये, परंतु आता लोकांनाही ती बातमी फार शिळी वाटते, कारण 7-8-10 वर्ष तीच बातमी चाललेली आहे. त्यामुळं लोकांनाही त्या बातमीत काय नाविन्य वाटत नसेल असं मला वाटतं, किंवा ही बातमी उठवून आमच्याबरोबरच्या इतर सहकाऱ्यांना कदाचित सांगितलं जात असेल की ते निघाले, तुम्ही लवकर निर्णय करा, असंही होऊ शकतं. एनिथिंग इज पॉसिबल. पण एक मुद्दा आहे की त्यांनी एक मंत्रिपद ठेवलेलं आहे आणि तिकडचे काही आमदार असं म्हणतात की नाही, जयंत पाटील साहेब येणार आहेत. म्हणजे असं नाहीये की ती फक्त बातमी आहे, त्याला खतपाणी देणारे लोक आहेत जे ऑन कॅमेरा येऊन बोलतात. पण त्याचं काय करायचं? त्यांचे ते माझे खरे हितचिंतक आहेत. त्यांना माझ्याबद्दल आपुलकी आहे, माझ्याबद्दल प्रेम आहे आणि माझ्याबद्दल सद्भावना आहे, म्हणून ते निरागसपणाने बोलत असतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.